चल नील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू टटवलाय, हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे जातोय. डीप लॉंग ऑफचा खेळाडू, मिड ऑफचा खेळाडू आणि इथं अप्रतिम येतो. पहिल्या गडी तंबूत परतलाय दुसऱ्या चेंडूवर. वैभव बाद झालेत. चल नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे चेतन. केतन आहे का? ओके, थँक्यू. सर नवीन बॅटर केतन तुम्हाला बघायला मिळतात. नील पुनश्च मार्गस्थ होतोय. ओ जबरदस्त कव्हरला चेंडू टलवला आहे. षटकच्या वरचा चेंडूच्या पाठीमागे दोन दोन खेळाडू जर एक धावतो तेव्हा बघायलाच मिळते. सुंदर क्षेत्रक्षण बघता बघता 3 धावा ह्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मध्ये ना कसं धावावं हे वित्त उदाहरण बघितलं. धावा खूप मोठं मैदान आहे, मोठं क्षेत्रफळ आहे. चोहो बाजूने तुम्हाला खुलं मैदान बघू शकतात. इथे बाकी तुम्ही सिंगल डबल टिबल अशा धावा काढून घेऊ शकता. 4 धावा फलकावर बघायला मिळतात. केतनने आलेला पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडलं. धर्मवीर प्रतिष्ठान हा संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करत असताना बघायला मिळतो. पूर्ण नील मार्गस्थ होतोय. अक्रॉस पर्यंत खेळलाय, चेंडू सरळ गेलाय. शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला इथे फील्ड इन टू करत एक धाव ही पुन्हा बहाल होते आणि एका धावांचा विचार केला धावसंख्या होते 5. आज गोलंदाजचा बोलबाला खूप चाललाय. पेस गोलंदाज, काय रफ्तार, भन्नाट वेगवान मारा गोलंदाज आज बघायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाने अफलातून स्पीड टाकलाय. चेंडू खेळले थवेमध्ये आहे. कव्हरचा खेळ चेंडूच्या पाठीमागे आणि इथे बाकी सेकंड जबरदस्त कॅच पकडला गेला. हु इज द फिल्डर? सूर्यकांत. जबरदस्त कॅच घेताना बघितलं. चेंडू हवेमध्ये बॅकफुटला गेले, चेंडूवर नियंत्रण ठेवलं आणि मोक्याच्या चेंडू आपल्या ओंजळीमध्ये जबरदस्त कॅच घेतलं. बघूया आपण ऍक्शन बघू शकतात. बॅलन्स जात होता, बॅलन्स सांभाळला आणि अप्रतिम कॅच. चला या बॅटर जायचं इन करू. अगोदर सांगितलं की सर्कलच्या आत खेळाडू असतात ना, इथून तेवढ्यात तुम्ही उतरायला पाहिजेत आणि इन कंपल्सरी आहे. इन इथूनच करून निघायचं आहे. आमच्या आयोजकाचे काही नियम आहेत, आम्ही वारंवार तुम्हाला सांगतात. त्या मैदानावर एक तर दुसरा अजून एक नियम आहे, सर्कलच्या आत खेळाडू असेल तेव्हा तुम्हाला बाहेर निघायचं आहे. चला विजेत्या सर्व संघाच्या कडधारी यायचे. विजेत्या सर्व संघाच्या कडधारी कृपया मंचावरती या. इथे बघा ड्राईव्ह केला आहे, क्षेत्रक्षण होईल. डायरेक्ट थ्रो बघायला मिळेल का? दरम्यान नाही, थोडंसं अपवर्ड झालं. चुकीच्या अँडला त्यांनी गॅदर झालं, स्ट्रॉंग अँडला गॅदर झालं असं चांगलं थ्रो बघायला मिळालं असतं. ओके, एक धाव बघायला मिळते. धावाशी विचार केला धावसंख्या होती ती 6. आदरणीय शाखा प्रमुख आमच्या सातपाटी गावचे हिरेश भाऊ चौधरी आणि ध्रुव इलेव्हन सातपाटी या संघाने स्पर्धेसाठी देखील शुभकामना दिल्यात. एडवर्ड संघ तुम्हाला देखील हिरेश भाऊने खूप मोठ्या चांगल्या शुभकामना दिल्या की विजयी व्हा आणि आजच्या रात्रीत परतून या. आणि खरंच अवधूत कामत टीम ध्रुव इलेव्हन सातपाटी या स्पर्धेसाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल तुमचा मी स्वीकार करतो. असंच प्रेम या तुम्ही सत्यसाई चषकाला आयुष्यभर करतील आणि ह्या पुढे जेव्हा जेव्हा सामने तुम्हाला बघायला मिळतील तर खऱ्या तुम्ही जे करणारं प्रेम, तुम्ही ज्या पद्धतीने घरी बसतात, वॉचिंग करतात, तमाम ध्रुव इलेव्हन सातपाटीच्या खेळाडूचं मनापासून
मनापासून आम्ही 47 चषक कौतुक करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी धर्मावर प्रतिष्ठान फलंदाजी करतात, 2 गडी बाद झालेत. पहिलं षटक संपल्यानंतर फक्त 6 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळाल्यात. एका साईडला हर्षल आणि एका साईडला प्रतीक नामक फलंदाज कशा पद्धतीने बघतात. आता बाकी मनोज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बघा हा मनोजचं मी तुला कौतुक सांगले. गत वर्षी नाईट वॉच होती उमरोळीला. डहाणूच्या खेळाडूने बाहेरच्या पॅकरना कंटा ह्याला पॅकर नेलं आणि तिकडे फायनल विजेता झाले होते. जबरदस्त मॅन इन फॉर्म. पूर्वेच्या काळी तो एक तुमचा ब्लॅकबर्ड सफाळ संघ होता ना, त्यावेळेला खरा हा स्विच हिट खेळणारा खेळाडू, झोपून स्विच हिट मारायचा. मोतीलाल शहा तारापूरचे, त्याने या खऱ्या अर्थाने लोकांना पुढे दिलं आणि सफाळचा ब्लॅकबर्ड. नंतर मग पॅकर बंद झाली, मग ही संघ झाली ना, पण टॅकच बाकी संघ बघायच्या मॅच. चेंडूला कट करत होता इथे बाकी गलीच्या रिझनला वेगवान मारा पुढे अक्षरशः धर्मवीर प्रतिष्ठान सबसे नांगी टाकताना बघायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी. एक अष्टपैलू असा मोठा पालघर जिल्ह्यातला नामांकित खेळाडू तुम्हाला मन्या बघायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर यश संपादन केलाय. बघा चेंडू पडल्यानंतर कसा स्पीड झाला. चेंडू पडल्यानंतर वेगाने अजून निघाला. कट करायच्या प्रयत्नामध्ये बॅटची मधली एज घेतली आणि इथे बाकी गडी बाद होतोय. क्लायमेटचा विचार केला तर अतिशय सुंदर हवामान बघायला मिळते. कोणत्याही प्रकारची मोठी गरमी होत नाही, कारण गरमीची चाहूल जरी दिवसा लागली तरी संध्याकाळच्या रात्रीच्या सतत बाकी क्लायमेट बदलते. थोडंसं ड्यू इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय. आज आमच्या आयोगाने घेतलेली कष्ट, ज्या पद्धतीने आपण केस ड्रायर करतो आणि केसावर मशीन मारतो तशा पद्धतीने ड्रायर मशीन आणली. संपूर्ण विकेट ही मातीने अच्छादितीने साफ केली गेली आणि नंतर बाकी पुन्हा क्रीज आखलं गेलं आणि मग हे तुम्हाला मैदान साकारलं गेलं. अशी अथक मेहनत करण्याचं काम आमचे डॉक्टर काय चंद्रकांत भोईर यांनी आजच्या दिवसात घेतलेली मेहनत, जेवढी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळत 2-2 खेळाडू पाठीमागे जातात. फील्ड करेपर्यंत, थ्रो करेपर्यंत 2 आणि तिसरी धाव देखील बघायला मिळेल का? हा हा काय रनिंग बिटवीन विकेट. खऱ्या अर्थाने धावून कशा धावा घ्यायचं ना, हे जिवंत वित्तीमय उदाहरण तुम्हाला बघायला मिळतो. आणि खूप चांगलं क्रिकेट आहे. मोठ्या फटक्याने धावा येत नसतील ना, तेव्हा सिंगल डबल डबल काढायचं, गोलंदाज थोडंसं दबाव वाढवायचं आणि एखादा ओव्हरपिच चेंडू मिळाला की मग बाकी गॅप शोधून चौकार मारायचं. हे तंत्र खूप चांगलं शोधलंय. निश्चितच धर्मवीर प्रतिष्ठानचं मनापासून मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने धावा होत नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही 3-3, 2-2 धावा धावून घेतात. अजूनपर्यंत 1.2 षटकं टाकल्या गेल्या, 9 धावा झाल्यात. अजून तरी तुम्हाला मेंढ्यातरी पॉवर प्लेचे 4 चेंडू येण्याचे बाकी आहेत आणि 4 चेंडूवर तुम्ही किती धावा काढतायत आणि पॉवर प्लेमध्ये किती धावा जमा करतात हे पाहायचं आहे. मनोज पुन्हा मार्गस्थ होतोय. एक अष्टपैलू खेळाडू, सातत्यपूर्ण धावा बॅटिंग करण्याचं काम ज्याने केलंय. मला वाटतं बाईक देखील त्याला मॅन ऑफ द सीरीजची घेतली गेली होती. ओ चेंडू फसवा होता. चेंडू पडल्यानंतर टर्न झाला. क्षेत्ररक्षक अगोदरपासूनच अभ्यास करताना असे फटके खूप बघायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत जखून ठेवण्याचं काम केलंय. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांचा विचार केला 10 धावा या बाकी फलकावर लागतात. पुन्हा मनोज स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त वेगवान मारा. फलंदाजाचं पदलत ओळखलं, त्यानंतर बाकी वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळतोय. मनोजचे खूप सपोर्टर इकडे बसलेत. बघा कशा पद्धतीने खेळाडूवर प्रेम करत आपल्या गावासाठी खेळणारा मनोज खेळाडू बघायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने मोटिवेट करण्याचं काम हे मैदानाच्या बाहेरून ते करतायत. ओ गुड किपिंग. जबरदस्त एक्सटेन्शन बघायला मिळते. डायरेक्ट हिट होईल का? ओ इथे बाकी थोडंसं फ्लम्बिंग झालं, ओव्हरथ्रो झालं आणि ओव्हरथ्रोच्या रूपात पुन्हा एक धाव पूर्ण बघायला मिळते. विठ्ठलवाडी या भागातून तुम्हाला बघायला विठ्ठलवाडी आलं. ओके विठ्ठलाने म्हटलं मी तुम्हाला विठ्ठलवाडी बघायला मिळते. विठी लाईनचा कानडा राजा पंढरीचा हा तुम्हाला विठ्ठल बघायला मिळतोय. काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपल्या बॅटिंग बॉलिंगने नेहमीच चर्चेचा विषय केलाय.
रायझिंग डिलेवरी इथे बघा चेंडूला पूल करायचो एज घेतलाय चेंडू जातो फाईन लेगला अप्रतिम झेल असं बघता बघता चौथा विकेट गेलाय. काय भन्नाट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः जखून ठेवण्याचं काम या दोन्ही गोलंदाजांनी केलंय. धर्मवीर प्रतिष्ठान एकाही फलंदाजाला मोठे फटके खेळता येत नाही, पॉवर प्ले मध्ये हवा काढता येत नाही आणि जबरदस्त गोलंदाजाचं पुस्तकं तुम्ही बघत आहात ते म्हणजे विठ्ठलवाडी संघाच्या गोलंदाजाकडनं होत आहे. चला विजेत्या सर्व संघाच्या खेळाडून यायचं आहे. लॉस टाकायचे आहेत. विजेत्या संघाच्या खेळाडूंनी या प्रत्येक खेळाडून यायचं आहे. विजेत्या संघा खेळाडूचे कॅप्टन या आपण लॉस टाकतोय. या अगोदर देखील तुम्हाला मी आव्हान दिलं होतं आपण या सर्व विजेत्या संघाच्या कर्णधारांनी या आपण लॉस टाकतोय. तुमच्या समेत लॉस टाकले जातील आणि मग आमचे आयोजक आपल्याला सांगतील किती कोणत्या षटकाचे सामने होतील ते. या सर्व कर्णधार विजेत्या संघाचे चला इथे लॉस टाकण्यात येणारे विजेत्या संघाच्या खेळाडू या. भामटपाडा पालवली या संघाचे खेळाडू आलेले आहेत. सरावली संघ या. सरावली एडवण मृदुल या पाठवा कर्णधार. सरावली एडवण कर्णधार या लॉस टाकायचे आहेत आणि मग पुढच्या फेरीचे सामने किती षटकाचे असतील आमचे आयोजक आपल्यामध्ये माहिती पोहोचवतील. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सूर्यकांत ज्याने अप्रतिम झेल पकडलं होतं. बॅकफुटला गेलाय चांगला कट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बघा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला खेळाडू आहे सर्कलच्या आत त्याने अप्रतिम फील्ड केलं आणि एकच धाव हे तुम्हाला बघायला मिळते. एका धावांचा विचार केला तर 12 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. अर्जुनने 2 षटकार मारे लागोपाठ संदेश पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. इथे बघा चेंडूला पोल केलं चेंडू गेलाय डीप मिडॉनच्या रिझनला एकच धाव बघायला मिळते. वॉट ऑफ फिल्डिंग अँड थ्रो. काय जबरदस्त पिकअप थ्रो बघायला मिळते. सुंदर क्षेत्रक्षण हाताळताना आपण बघत आहात. ह्याची देही याचा डोळा तोच खरा सत्यसाई बाबाचा सोहळा जर म्हणाला तर सत्यबाबा साईब चषक हे आपण इथे बघत आहात. एक दर्जेदार नामांकित स्पर्धा. भरभरून कौतुक प्रेक्षक मायबाप रसिक प्रेक्षक वॉचिंग करतात तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून. ओहो चेंडू बनवून खेळल्यात अप्रतिम डी स्क्वेअरला चेंडू निघून जात आहे. 6 धावा खणखणीत षटकार. भरपूर चेंडू मिळाला शफल झाले आणि चेंडूला खेळले गेले. बघा कशा पद्धतीने डी स्क्वेअर लेगच्या रिझनला जबरदस्त टायमिंग प्रॉपर टायमिंग परफेक्ट बॅटीवर लागला आणि चेंडू निघून गेलाय. सरळ सरळ डी स्क्वेअरच्या डोक्यावरनं 6 धावा. काय कव्हरेज केलं जातं आमच्या कॅमेरामनचं अंधाराच्या रात्रीमध्ये फक्त प्रकाश झोतामध्ये करताना आणि तमाम देश विदेशामध्ये आमच्या यूट्यूबवरच्या वाहिनीवर जे प्रेक्षक मॅच बघतात त्यांना हे सुंदर चित्रीकरण बघायला मिळते. 19 धावा झाल्यात. अजून देखील 5:30 वाजून 5 मिनिटं आणि 50 सेकंद बाकी आहेत आणि त्या वेळेत तुम्हाला पूर्ण 4 षटकं करायची आहेत. विजयी संघाला बाय असणार याचे देऊन घ्या. यातील विजेता संघाला बाय आहे. चला पहिला सामना होईल. यानंतर टॉससाठी यायचं आहे. भामटपाडा आणि दिव्याश 11 सरावली या दरम्यान खेळला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. भामटपाडा आणि एका साईडला दिव्यांश 11 सरावली हे दोन्ही संघ यायचे आहेत आणि विजेता संघाला बाय असेल. आता जो सामना चाललाय त्या संघाला बाय आहे. पुन्हा चेंडू टटवला आहे. मिस शॉट लागला आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जातोय. अप्रतिम झेल साकारला गेलाय आणि पुन्हा एकदा मोठा फटका आला आणि पुनश्च गडी बाद. आणि दुसरा सामना एडवण आणि पालवली. बघा लक्षात ठेवताना यातील विजेता संघाला बाय आहे. आणि ह्याच्या पुढील सामने जे होतील ना हे 4 षटकाचे असतील. 4 षटक 4 गोलंदाज आणि 1 ओव्हर पॉवर प्लेची कृपया नोंद घ्या.
चला नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो जयेश. आतापर्यंत विचार केलात की 4 मिनिटं आणि 28 सेकंद बाकी आहेत आणि अजून तुम्हाला यानंतर एक षटक हाताळायचं आहे. कुठेतरी वेळ जास्त दडवतायत. विठ्ठलवाडी संघाची नोंद घ्या. 19 धावा 5 गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला सूर्यकांतकडनं बघायला मिळते. 4 चेंडून 8 धावा देत 1 गडी बाद केलाय. प्रत्येक गोलंदाज आपली चोख भूमिका पार पाडतोय आणि त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाने चोख भूमिका पार पाडून प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवलाय. त्याच्यामुळे धावाची गती जी वाढवायची आहे ना ती वाढवता येत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण करत असताना प्रत्येक गोलंदाजाला पाहिल्यात खऱ्या अर्थाने विचार केला तर पेस गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला बोलबाला दाखवलाय. आता बघा तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, डीप लॉंग ऑफ बघायला मिळते, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे खेळाडू बाउंड्रीवर तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा सूर्यकांत मार्गस्थ होतात, लेफ्ट मोर विकेट मारा करतात. जबरदस्त शॉट खेळले, सरळ चेंडू निघून जाईल का? यस, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. 4 धावा. बघा ऑफ साईड ऑफ स्टंपचा चेंडू होता, सरळ बॅटीने खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफ आणि 1 बाउन्स इथे तुम्हाला बघायला मिळाला. 1 बाउन्स चेंडू निघून जातो सीमा पलीकडे आणि या 4 धावांशी धावसंख्येचा विचार जर तुम्ही केलात तर धावसंख्या होते 23 धावा. बघा 3 मिनिटं आणि 2 सेकंद आहेत. त्या 3 मिनिटं 2 सेकंदामध्येच तुम्हाला हे संपूर्ण 4 षटकं टाकायची जर झाली नाहीत तर बाकी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्यात आणावा लागेल. पुण्याच्या गोलंदाजी करत असं विठ्ठलवाडीचा गोलंदाज आपण बघत आहात सूर्यकांत. अतिशय सुंदर चेंडू पण त्याहीपेक्षा देखणार रुबाबात खेळून काढल्या. हो हो, दोघीने एकाच साईडला येतात की काय? उशीर झाला थो करण्यासाठी. या दरम्यान धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती ते 25 क्वार्टर. 3 षटकं संपली आणि 25 धावा झाली. चला 2.5 मिनिटामध्ये तुम्हाला ही षटकं टाकायची आहेत. बघा विठ्ठलवाडी संघ लक्षात घ्या, 2.5 मिनिटं उरलेत आणि 2.5 मिनिटात तुम्हाला ही 6 चेंडू टाकायची आहेत. जयेश खेळतात 2 चेंडू 5 धावावरती. अर्जुन खेळतात 1 चेंडू 1 धावावरती. आता 24 धावा झाल्यात, माफ करा. चला 24 धावा झाल्यात. सूर्यकांत 13 धावा देत त्या षटकात. आता गोलंदाज बघायला मिळतोय. ओ जबरदस्त चेंडू, काय चेंडू हाताळला, परफेक्ट. बघा थोडासा लागलाय का आघात. बघा ही स्पोर्ट्समन फिट तुम्हाला बघायला मिळेल आणि हे खेळाडू ते असायला पाहिजेत. जय पराजय ह्या खेळाच्या भाषा आहे, पण त्याहीपेक्षा आपण एकमेकावर किती प्रेम करतो, कसं आदर करतो हे बेकणं गरजेचं बघायला मिळते. आपलं दुसरं षटक हाताळतो मनोज. ओ चांगला पूल केलाय, निघून जाईल, नो डाऊट. चेंडूच्या पाठीमागे खेळू जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण हाताळलंय. वा वा, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. हे असायला पाहिजे. जिथपर्यंत जीवनात रंगताना, मैदाना आतमध्ये खेळताना, गावासाठी चेंडू अडवताना, धावा वाचून गोलंदाज पथ्थकन सुधारताना हे काम तुम्हाला करायला बघायला मिळते. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय. बघा ऍक्शन रिप्लाय पुण्याचे बघू शकतात. फरफर जबरदस्त. जेवढं कौतुक करावं ना या खेळाडूचं तेवढं कमी. राहुल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. विठ्ठलवाडी संघाचा क्षेत्ररक्षक जेवढं कौतुक करावं तेवढे पुनश्च मार्ग होतो गोलंदाज. कोसमाई चषकामध्ये हाच संघ खराब क्षेत्रक्षणामध्ये बाहेर गेला होता आणि आज ती चूक ते सुधारलेत. त्याच्यावर अभ्यास केलाय, परिश्रम घेतलेत, कष्ट घेतलेत आणि आज बाकी 27 चषकामध्ये बाकी जबरदस्त फिल्डिंग विठ्ठलवाडी संघ करतोय. पुण्याच्या आपल्या षटकातला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. डीप लांबच्या रिझनला खेळूच्या पाठीमागे जातोय. सुंदर क्षेत्रक्षण थ्रो केलाय. एक धाव बघायला मिळते. दुसरं पूर्ण होईल का? थोडासा खराब थ्रो गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना 2 धावा आपण इकडे बघायला मिळत आहेत. आता काय करतात?
नाही, चौथी आहे. बघा तुमची वेळ संपलाय हा. पुन्हा आपल्या षटकाला पुढे हाताळताना ओ 23 तरार गोलंदाजी. जसं काही सुनामी आलाय, वादळ वाढत सुटलाय आणि सपाळ्यातून विठ्ठलवाडीमध्ये झाडं रस्त्याला पडले, त्याच्यावर गोलंदाजी बघायला मिळते. पण 28 धावा देखील मोठ्या आहेत, कारण 38 धावा देखील आज सामना जिंकताना आपण बघितलाय. आज भाकीतच मांडू शकत नाही अशा पद्धतीचे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. अर्जुनने 2 षटकार जर मारले तर बक्षीस ठेवलेत त्यांच्या परम मित्राने 500 रुपयाचं. एज घेतलाय, झेल होईल का? ओ इथे चेंडू निघून जातोय, चेंडूचा पाठलाग होतोय आणि बघता बघता चेंडू सीमापालीकडे 4 धावा. ओके, अर्जुनाचे षटक 2 षटकार जर मारले, नितीन पाटील आणि संदेश पाटील दोघांकडनं 500 रुपयाचं बक्षीस हे जाहीर केलंय. बघूया कधी त्याच्या बॅट 2 षटकार बघायला मिळतील का. इथे बाकी जबरदस्त प्रयत्न केला, चेंडू पडला आणि सुसाट वेगाने निघून गेलाय. थर्ड मॅचच्या रिझनला चेंडू जातोय सीमापलीकडे 4 धावा. आणि या 4 धावांनी विचार केला तर धावसंख्या होते ती 32. हंपर एक खेळाडू मध्ये घ्या हा, वेळ ऑलरेडी संपला होता. 2 चेंडूच्या अगोदरच 20 मिनिटं जी तुम्हाला दिली गेली होती त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ घेतलाय. संदेश पाटील आणि नितीन पाटील यांच्याकडनं जर अर्जुनी 2 षटकार लागोपाठ मारले तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 32 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. यस, एक खेळाडू सर्कलच्या आत एक्स्ट्रा ठेवावा लागेल, नो डाऊट. आणि एक जरी मारला तरी 500 रुपयाचं बक्षीस आहे. ओ फ्रान्स राजेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एक जरी षटकार मारला तरी. 4 षटक 32 धावा झाल्यात. चला यानंतर या नाणेफेकीसाठी अगोदरच तुम्हाला बोलवलं मी, 2 संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका साईडला भामटपाडा आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो एडवण. भामरपाडा आणि सरवली या नाणेफेकीसाठी इनिंगमध्ये टॉस करतोय आपण. पूल करायचा होता, चेंडू एज लागून गेलाय वरती, शेवटीच्या पाठीमागे गोलंदाज जात आहे. गुड कॉटन बॉल, जबरदस्त कॅच घेतला गेलाय. काय सुरेख गोलंदाजी हाताळणार प्रत्येक गोलंदाज हे तुम्हाला विठ्ठलवाडीकडे बघायला मिळतात. धर्मवीर प्रतिष्ठाला बांधून ठेवलाय, एकाही बॅटरला बाकी मोठी धावा करता येत नाही. पण एकंदरीत ह्या षटकात 5 चेंडूमध्ये उर्वरित 10-12 धावा जर आल्या तर खूप मोठी धावसंख्या बघावी लागेल. जर तुमची चांगली गोलंदाजी असेल, तर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षक असेल तर खरोखर समोरच्या संघात नाराम करू शकतात. चला वेळ का दडवू, घाई करा, खूप विचारतोय सामन्याला. रोहित मार्गस्थ होत आहेत. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो वेदांत. एज घेतलाय, चेंडू गेला थर्ड मॅचच्या रिझल्टला, गुड कॅच, पुन्हा एकदा चांगला झेल घेताना बघायला मिळालाय. आणि आता हॅट्रिकचा चान्स आहे या खेळाडूला. कालच्या दिवसाला आपण हॅट्रिक बघितली होती. सतीश या खेळाडू जबरदस्त गोलंदाजी करताना कालच्या दिवसात हॅट्रिक बघितली आणि त्याच गोलंदाजाने मग शेवटच्या सत्रामध्ये मॅच घालवली. हॅट्रिक 3 षटकात त्याला बघायला मिळाले. कलाटणी कधी कोणत्या गोलंदाजाला कोणत्या फलंदाजाला चढ उतार माणसाच्या आयुष्यामध्ये असतात ना, तसे क्रीडांगणावर तुम्हाला चढ उतार बघायला मिळतात. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी आजपर्यंत बघितलं. आजच्या दिवसात बोलबाला कोणाचा असेल तो गोलंदाज बघायला मिळतात. बघा हॅट्रिक चान्स रोहितला. पहिला चेंडू विकेट घेतलाय, दुसरा चेंडू विकेट घेतलाय आणि हॅट्रिकचा चान्स. आणि नवीन बॅटर आहे तो संकेत. 32 धावा झाल्यात, 7 गडी बाद झाल्यात. आतापर्यंत 4.2 षटक हाताळले गेलेत. जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजीने आपलं काम चोख पाडलाय. त्यापेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण करताना विठ्ठलवाडी संघाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाने जबरदस्त दिलाय. आतापर्यंत मला विचार केला तर सूर्यकांतचा कॅच खूप सुंदर आवडला, जो कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्याने घेतला होता. अप्रतिम. संकेत काही देखील क्षमता आहे धावा काढण्याची. ओ सरळ चेंडू टाकला गेला.
क्लोज कीपर आहे. क्लोज कीपर आहे, आपण अँड बदलू शकत नाही आहे. आता नवीन कालावधीमध्ये आलेल्या नवीन रूल्सचं आपण फॉलो करतोय. विकेट जर क्लोज असेल ना तसं अँड तुम्ही बदलू शकत नाही. तेव्हा विकेट तुम्हाला बॅक असायला पाहिजे, बिहाइंड असायला पाहिजे, पाठीमागे असायला पाहिजे. तेव्हा बघू असतात खूप चांगली पंचगिरी बघायला मिळतात. काटेकोरपणे आपल्या डोळ्याच्या पारण्यातून बाकी निरीक्षण करत असताना ही पंच आपल्याला बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. हो, घेऊ की नको घेऊ द्विधा मनस्थितीत गेले. चेंडू समोर पडला. डाय मारू की नको मारू ह्या द्विधा मनस्थितीत झाले, कारण त्याला वाटलं की निघून गेला चेंडू तर पाठीमागे जाईल. प्रोटेक्शन नव्हतं पाठीमागे. आणि इथे जर विचार केला तर धावसंख्या होते 33, लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचे 2 चेंडू आणि बघा 2 चेंडू एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? आत्तापर्यंत बोलबाला झालाय. प्रत्येक चेंडूवर कश्मकश बघायला मिळाली. गोलंदाजाचं फलंदाजाचं द्वंद्व युद्ध चेंडूफळीचं मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 47 चषकाच्या माध्यमातून कोसमाईच्या क्रीडांगणावर एक भव्यदिव्य असं नाईट मॅच, डे नाईट मॅच आयोजित केली गेले. आजचा 4था दिवस आपण बघत आहात. रोहितने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 21 धाव दिल्यात. पहिल्या चेंडूत गडी बाद, दुसऱ्या चेंडू गडी बाद, तिसरा चेंडू डॉट आणि चौथा चेंडू सिंगल असं आतापर्यंत पुस्तकन तुम्हाला बघायला मिळतंय. एका साईडला विचार केला जयेश 8 चेंडू आणि 13 धावावर खेळतोय. अजूनही उर्वरित 2 चेंडूवर मोठा एखाद प्रहार बघायला मिळेल का? कुठेतरी 40-42 धावा संघाला झाल्या तर खूप मोठं चांगली टफ फाईट तुम्हाला बघायला मिळू शकते. चेंज ऑफ पेस इथे पंच खुणावत आहेत. फिल्डिंग करण्या टीमने डीआरएस घेतलाय. पंचांचा रफेल आहे वाईड. चला या बघा तिसरे पंच. दादा त्यांना पाठवा ना. ओके ओके आहेत. वीरेन नायरजी येत आहेत. आमचे तटस्थ पंच म्हणून नेहमीच त्यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीची बघायला मिळते. आमच्याकडून देखील काही चुका झाल्या त्या आम्हाला सुधारण्यासाठी सहकार्य करतायत. आणि खऱ्या अर्थाने हेच तुमचं टीमवर्क असायला पाहिजेत. स्कोरर असो, कॉमेंटेटर असो, पंच असो. फेअर डिलिव्हरी. बघा ॲक्शन बघा चेंडू पडल्यानंतर बघा कशा पद्धतीने नंतर बाहेर गेला. बघा डिलिव्हरी कुठे झाली. ओके गुड बॉलिंग, व्हेरी नाईस डिसिजन. कौतुक करायला पाहिजे पंचांचं निरीक्षण. अनेक वर्ष आणि स्वतः उच्च दर्जाचे क्रिकेटपटू होते, वरच्या दर्जाचे. त्याच्यामुळे हे चांगलं निरीक्षण, चांगलं एक्सप्रेशन आपल्याकडे बघायला मिळते. जय पुन्हा आपला पुढचा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. यस धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते ती 34. 34 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळत. शेवटचा चेंडू येणे बाकी आहेत. एखादा मोठा फटका आला तर इथंच 39-40 धावा बघायला मिळेल. आज 38 धावावर देखील जिंकण्याचा पराक्रम करणार आपण बघितलं. 6-6 कॅच सुटले तरी देखील तो सामना विजय संपादन केलं. त्या संघाने जेवढं कौतुक करावं तेवढं त्या संघाचं कमी. ओ इथे बोट वरती आणि इथे बाकी पायचीत पकडल्या गेल्या. तर अशा पद्धतीने संपूर्ण बाकी 5 षटकाचा खेळ झाला. आणि 5 षटकाच्या खेळामध्ये जर आपण जर धर्मवीर प्रतिष्ठानचा विचार केला तर 34 धावा आहेत. 8 गडी बाद. 35 धावा या विठ्ठलवाडी संघाला विजयासाठी करायच्या आहेत. चला या 2 संघ नाणेफेकीसाठी. चला भामरपडा करण्यात आलेत का? या सरावली संघ या कर्णधार आलेत. यस सरावलीचे आलेत. भामरपाडा कर्णधार या. पुढील सामना 4 षटकाची नोंद घ्यायची आहे.
मोतीराम भगतजी साहेब या, आपण नाणेफेक करू आपल्याकडनं. आणि या पिचची सर्व रंगोरांगोटी त्यांच्याकडनं बघायला मिळालाय. सातत्यपूर्ण येतात, पाहणी करतात. जेव्हा कोण नसतात ना तेव्हा दुपारी येऊन हे मैदानाची पाहणी करतात. चला सुरावली संघ आणि भामरपाडा या. हो घेतलाय. चला सुरावली संघाचे कर्णधार आलेत. अतिशय सुंदर खेळ आज बघायला मिळाला. फायटिंग फायटिंग शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक सामना तुमच्याकडे आम्हाला बघायला मिळाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. भामरपाडा या. हो आले का भामर? आलेत वाटते समोर हेच ना. भामरपाडा या, नाणेफेक करायची आहे. इथे पाहुणे आलेत. मगाचपासून मी तुम्हाला कॉलिंग करतोय. अब्सोल्युटली गुड क्रिकेट, खूप सुंदर क्रिकेट बघायला मिळालं. दादा पहिले चॉईस करा. चला सुरावली संघ कॉल करतायत. आई कोसमाई कॉल केलाय. ओके आई कोसमाईल आहे. दादा बसून घ्या. आपण खरोखर तुमचा मनावर धन्यवाद. टॉस जिंकला आपण काय घेणार म्हणजे काय सिलेक्शन करणार? क्षेत्ररक्षण. ओके क्षेत्ररक्षण घेणार. काही बदल आहेत की तोच संघ बघायला मिळेल? तोच प्लेन टीम. क्षेत्ररक्षण घेणार म्हणजे काहीतरी मनामध्ये की समोरच्या संघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकाचा सामना असेल हा. ओके थँक्यू मच. टॉस तुम्ही जिंकलं असतं काय घेतलं असतं? फलंदाजी. यस एक्झॅक्ट माझ्या मनात पण तेच होतं, कारण तुम्ही अगोदर देखील कमी धावामध्ये सामना जिंकलात आणि जर टॉस जिंकून फलंदाजी केली आपल्याकडे तो विश्वास बघायला मिळतो. आता काही प्लेअर बदल आहेत का? हो 2 चेंजेस आहेत. 2 चेंजेस आहेत आणि तुम्हाला सांगितलं टी शर्ट्स वगैरे सर्वांचा ड्रेस आउट केला. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही नियमाचं पालन करता त्याबद्दल तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. बघूया एक मोठी मॅच यापुढे तुम्हाला बघायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं विचार केला एक अतिशय सुंदर मोठी प्रतियोगिता आपल्याला बघायला मिळतात. जसजसा सामना सुरू होईल ऐकूया महाराष्ट्राचा एक गोड आवाज सातत्यपूर्ण ज्याचा विचार केलं अनेकांना घेऊन चालणारा आणि आता नुकतंच सफाळ्या गटामध्ये एका तरुण समालोचकाला खूप चांगल्या पद्धतीचं गायडन्स तुमच्याकडे प्रमोदजी शेडगे होताना आपण बघत आहात. आणि खऱ्या अर्थाने एखाद सामना नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन देखील बऱ्याचशा लोकांना माहिती असेल अनेक लग्न अनेक बर्थडे आणि ग्रामीण धमाका ही मोठी 70 स्पर्धा येते. तिथे देखील तुम्हाला कृणाल दाते ह्यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळतील प्रमोदजी शेडके यांचा गोड आवाज. आणि प्रमोदजी त्याच्या व्यतिरिक्त देखील म्हणतात की काय करतात. मी म्हणतात त्याला बोलून तर बघा एखाद्या लग्नामध्ये कसं करावं, कोणाचं एंगेजमेंट कसं करावं, एखाद्याचं बर्थडे असेल वाढदिवस ते देखील कशा पद्धतीने प्रमोदजी शेडगेच्या आवाजावर बघायला मिळतात ते बघायला मिळतात. अशा अनेक नानाविध प्रकारामध्ये एक उत्कृष्ट अँकर म्हणून देखील बरेच काम करतात. आणि एक विशेष हातखंड म्हणजे अनेक डॉक्टर लोक असे आहेत की त्यांची टुर्नामेंट प्रमोदजी शेडगेच्या आवाजावर ऐकायची म्हणजे सर आमचा आजार देखील निघून जातो, आम्ही पेशंटला बरंच करतो असे अनेक डॉक्टर ज्यांना सांगतात. ते ऐकूया एक गोड आवाज आदरणीय प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच. दीपक संखे सरांचा आवाज आपण ऐकतायत. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. अनेक वेगवेगळ्या आठवणी ताजात करून देताना आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. चला 2 बॅटर घाई करा जरा. विठ्ठलवाडी विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमचे 2 बॅटर आणि इन करून मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं, याची दखल घ्यायची. जितेश पाटील न्यू फॅमिली मेंबर ऍड, त्यांना सुद्धा अभिनंदन असेल. अगदी 2 फलंदाज मनोज पाटील, एक हँडसम क्रिकेटर, विठ्ठलवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. तर एका साईडला रोहित म्हात्रेला आपण पाहतायत. अगदी सुंदर क्रिकेट, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. मनोज पाटील ज्या पद्धतीने आपण पाहतो, मनोज पाटील मन्याला चांगले क्रिकेट खेळले आणि 2 बाईक कमी वेळेत कमी वयामध्ये ज्याने आपल्या नावावर केलेल्या आहेत असा खेळाडू म्हणजेच मन्या, याला आपण पाहतायत. कोण विसरेल आमदार चषक विराथन बुद्रुक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. विराथन बुद्रुक आणि पहाटे जवळजवळ 4-4:30 वाजले होते. आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मन्याने जो क्लास दाखवला होता, पहिली वहिली बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळाली. आणि 2026ची रॉकी ग्रुप चषकाची बाईक कोणाच्या नावावर असेल तर त्याचं नाव आहे मनोज पाटील. आपण पाहतायत मन्या. स्टार्ट ऑफ द मॅच पंच सिग्नल करतायत.
जर केतन तरेने झेल टिपला प्रत्येक कॅच साठी ओंकार पाटील चांदीप यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आज सध्या निलेश मडवी समाजसेवक धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं वेलकम असेल. मिष्टी स्वागत पाटील, प्रांश राजेश भोईर, एवन जोडी यांच्या माध्यमातून 5,000 रुपये या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अगदी दोन्हीही गोड स्वभावाचे धनी. लाईट्स बंद करा. बाईकची जी लाईट्स आहे ती बंद करायचे. सामन्याला होते सुरुवात. वैभवजी मोहन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 2,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलंय. पहिलाच बॉल, वा व्हॉट अ शॉट. क्लास ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सरळ चेंडू एपी टेलर अँड एपी स्पोर्ट्स या कटआउट्सला सन्मान करण्यासाठी रोहित म्हात्रेच्या बॅटमधून कडक स्ट्रोक, 4 रन. पहिल्या बॉलचा खेळ झालाय 4 रन. काय स्ट्रोक खेळला होता. व्हॉट अ शॉट. आणि या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न. हर्षल जाधवच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. लिटिल चॅम्प हर्षल जाधव. ग्रेट कॅच. ब्रँड आहे चांदीपचा. चांगला झेल टिपला गेलाय. हर्षलच्या चेहऱ्यावर मात्र यावेळेला सुंदर खुशी पाहायला मिळते. आणि त्यांच्याच काकाश्री आज महेश जाधव मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात चांदीपवरून. तर महेश पाटील मॅडी यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतायत. आणि त्यांचेच मित्र गणेश हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. या त्रिमूर्तींचं मॅचचा आनंद घेण्यासाठी खास करून पारोळ या ठिकाणून उपस्थित झालेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहतायत भारत कदम दर्शवतायत की 4 रन झालेत. चांगला झेल टिपला, चांगला झेल टिपला. कारण सर्कलमध्ये तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला खूप तीक्ष्ण नजर दाखवावी लागते. वैभवजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी एनर्जी ड्रिंक या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचले, त्याबद्दल धन्यवाद. वेलकम वैभवजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. जयेश किनी 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळलं जातं. खूप चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. अक्षयकडून 900 सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 4 रन झालेत. 2 बॉलचा खेळ झालाय. मानव धनु 3 बॉलचा खेळ झालाय. 4 रन. चांगला बॉल. टप्पा अचूक नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे. आणि यस फाईट बॉल. वैभव सॅटिस्फाईड नाही आहेत या डिसिजनवर, परंतु तुमच्याकडे एक DRS दिला गेलाय. तो DRS तुम्ही कधीही वापरू शकता. 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सत्यसाई चषक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 19 तारखेला 26 वर्षे पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. आणि वर्धापन दिन जो साजरा केला जाईल खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, तो बरोबर योग जुळून आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत जयेश किनीने. राऊंड द विकेटने येत आहेत. कोण बदलतायत. उजव्या हाताच्या फलंदाजाला फलंदाज आकाशला आज प्रमोट केलं गेलंय. मनोज पाटील आता सध्या तरी आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आहे. चांगला बॉल एक्झिक्यूट ह्या वेळेला करत असताना पाहायला मिळतोय, परंतु बॅटची एज आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतलाय. बाउंड्री लाईनचा चौकार, नशिबाचा चौकार. 4 रन. थँक्यू. वेलकम बॅक. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 रन. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमची धावसंख्या. ऑन साईडला शॉट ऑफ लेंथ होता.
हुक केलं आणि 4 धावा बुक केलेत. आकाशच्या बॅटमधून चौकार शेवटच्या बॉलवर. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेले. विठ्ठलवाडीकरांच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट आवाज, शिट्ट्यांचा आवाज येत असताना पाहायला मिळतोय. 13 रन झालेत. ज्या पद्धतीने मी नुकताच उल्लेख केला की 19 मार्चला आपण पाहिलं तर वर्धापन दिन पाहायला मिळेल. खार्डी गावातील पवित्र श्री सत्यसाईबाबा मंदिर हे अनेक भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी भारतीय क्रिकेट विश्वातील महान फलंदाज लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांनीही येथे येऊन मंदिराला भेट दिली होती आणि त्यांच्या आगमनाने खार्डी गावासाठी तो एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण होता. बॉल हवाय. न्यू बॉल द्यायचंय. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या मैदानावर जगभर नाव कमावणाऱ्या सुनील गावस्करांनी या पवित्र स्थळी येऊन दर्शन घेतले होते आणि मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला आपली उपस्थिती लावली होती आणि त्यामुळे खार्डी गावातील भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आणि त्यामुळे आज आपण पाहिलं तर 19 मार्चला सत्यसाईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिन साजरा होत असताना या सुवर्ण क्षणांची पुन्हा आठवण करून देताना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्याच नावाने सत्यसाई चषक येथे भरवला गेलाय. 13 धावा. हलक्याशा हाताने मनोज पाटील, मनाला माहिती आहे इथे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना. एक नंतर वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मीत गावडच्या या पहिल्याच बॉलवर 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्व देत आहेत. टार्गेट 35चं जरी असलं ना तरी सुद्धा सिंगल डबल हे महत्वपूर्ण आहे हे मनोज पाटील मन्या जाणतो. 15ला 1 सध्या आपण पाहतायत. चांगली बॅटिंग सुरू आहे. मित गावड अपकमिंग यंग टॅलेंट. यावेळेला अप्रतिम ऑन द टोस खेळलाय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लास दाखवणारा अप्रतिम चौकार. काय अप्रोच इंटेंट पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल स्ट्रोक. चौकार. गुड शॉट. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतायत 2 फ्रेम मध्ये मनोज पाटील मन्या एका साईडला, अपकमिंग यंग टॅलेंट मीत गावड एका साईडला पाहायला मिळतोय. काय फटका एक्झिक्यूट केला होता. मॅग्निफिसंट बॅटिंग. 19ला 1. इथून फॉलोइंग स्वीप. वा मन्या, सुपर टायमिंग. सरळ बॉलला यावेळेला फेकून दिले. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. काय फटका यावेळेला पाहायला मिळतो. मीत गावडचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. तिथून फॉलो केलं आणि सरळ बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खणखणीत चौकारात परावर्तित केलं. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट चौकार. 23ला 1. 3 बॉलच्या समाप्तीनंतर श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी मजबूत स्थितीमध्ये आहे. ऑन साईडला खेळलंय. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. आकाश तिथे बाद होईल का नाही. शेवटच्या मोमेंटला कलेक्शन अचूक झालं नाही, परंतु आरजू गरजची फिल्डिंग चांगली राहिली होती. कोणती धाव येणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रनची आवश्यकता. हितेश किनी विठ्ठलवाडी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये सुंदर कॉमेंट्स पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला ते उत्साहित करतात. 23ला 1. चांगला बॉल पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली आणि सरळ बॉल वैभव पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला बॉल होता. चांगला बॉल. मीत गावड कमबॅक करतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 23 रन. 5 बॉलमध्ये 10 मनोज पाटीलच्या बॅटमधून. रिक्वायर्ड रन रेट 3.79 आहे. 35 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 12 रनची आवश्यकता. हलक्याशा हाताने याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. बॉलला येऊन दिलं आणि त्या सरळ रेषेमध्ये येत असताना सॉफ्ट अँड बॉटम हँडचा चांगला वापर केला. नरम हाताने खेळला. 1 रन मिळेल. 24. 2 षटकांच्या समाप्ती अखेर आणि वेळ घेतली तुम्ही 2 षटकांसाठी 9 मिनिटे. आता 2 षटक 11 मिनिटे.
तुम्हाला निर्धारित वेळ आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी 18 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता असेल. आई माझी कोसमाई कोसमाई गावाची गोई माझी कारडीचे डोंगराची 24 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सत्यसाई चषक खार्डी 2026 या स्पर्धेमध्ये एक स्वप्न होतं सत्यसाई खार्डीकरांचं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आयोजकांचं की नाईट स्पर्धा भरवावी. कोसमाई चषक जसं पाहिलं, मैदान खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं आणि काय कष्ट घेतलेत खार्डीकरांनी. स्वतः राजेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवढा वेळ मात्र त्यांनी फॅमिलीला दिला नाही ना, तेवढा वेळ या मैदानाला दिला, तेवढा वेळ व्यतीत केला रात्रंदिवस. डोळ्याला झोप नाही अक्षरशः. आणि मी आहे ना, काळजी करू नका, हे वाक्य प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचे आहेत. यावेळेला फुलटॉस बॉल जरूर होता आणि सरळ बॉल मात्र यावेळेला निघून जाईल. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. सरळ बॉल निघून जाईल. ट्रू दी कव्हर, 4 रन. आणि या मैदानाला जर आपण पाहिलं तर कोसमाई खार्डी ए टीम असेल, बी टीम असेल, यांनी मात्र खूप सत्यसाई खार्डी टीम असेल, जांता राजा खार्डी टीम असेल, हे संपूर्ण मात्र जे खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं या मैदानाला आणि त्यांचं सुद्धा ऋणी आहोत. 28 ला 1 चंद्रकांत भुईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेला आपला ते बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक नंतर मिड ऑफ फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. भरत कदम दर्शवत आहेत. 29 धावा. विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. जितू किनी पुन्हा एकदा व्यासपीठावर, हेमंत भगत यांना सुद्धा पाहत आहेत व्यासपीठावर उपस्थित झालेत. अप्रतिम टॅप केला अंडर बॉक्स स्टाईलमध्ये. काय रणनीती आखले, स्ट्रॅटेजी अप्रतिम पाहायला मिळते. आणि इथे 2 फिल्डरमध्ये थोडासा मी घेतो हा बॉल, मात्र त्यामध्येच जय पुढे सरसावतोय. तन्मय दळवी एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि हेच जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी मात्र यंदा 50,000ची स्पर्धा अप्रतिम भरवली होती, राबवली होती आणि सक्सेस ठरली. आणि त्यामध्ये बॅकबोन निलेश मडवी यांचा खूप चांगला पाहायला मिळाला होता. समाजसेवक आहेत, धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि ओमकार पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत या संघाला, स्पर्धेला. सध्या तरी आपण पाहिलं तर आणि त्यामध्ये तुषार मडवीचं सुद्धा नाव घेईन. अप्रतिम त्याने कष्ट घेतले, परंतु प्रॅक्टिस करत असताना कुठेतरी दुखापत झाली आणि प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु मॅचचा आनंद घेतोय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल तुषार मडवीचं. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 5 रनची आवश्यकता आहे. 30 रन झालेत. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. यावेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय राज निजाई आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी. 4 रन. स्कोर आर लेवल. सुपर बॅटिंग, क्लास दाखवलंय. एक 34 धावा, 3 षटकांचा खेळ. तन्मय दळवी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. राकेश मेहर आणि जनार्दन भगत जेपी थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतील. त्यांचा संपूर्ण दोस्ती यारी ग्रुप आणि एवन जोडी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, त्यांनी सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला सुद्धा केलंय.
त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला मनोज पाटीलने आकाशला थोडीशी हुलकावणी दिली आणि आकाशला परतावं लागेल. सध्या तरी आपण पाहतायत वैभवने बॉल स्पर्श केला नव्हता आणि बऱ्याच वेळेने बॉल स्पर्श केल्यानंतर विकेट डाऊन. फलंदाज बाद. 34ला 2. आधी मायाळी पाची पांडवाची गो आई माझी कोतमाई कोतमाई डोंगराची 34ला 2. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. आशुतोष व्यवहारे सरांनी ऑब्झर्व केलं आणि सांगितलं की यावेळेला व्हाईट बॉल ओरिजिनल डिसिजन, परंतु DRS वापरलाय संदीप टीमने. वैभव पाटीलला हे डिसिजन मान्य नाहीये. विरल नायर सरांना यावं लागेल, चेक करावं लागेल. डिसिजन पेंडिंग. सध्या आपण पाहतायत ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. आज ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खूप मोठमोठे प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 13 लाख रुपये पहिलं प्राइज आणि 7 लाख रुपये दुसरं प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. 2 4 व्हीलर आयकॉन प्लेअरसाठी. आणि त्यामुळे 17 मार्च ते 22 मार्च डेट सेव्ह करा. व्हाईट बॉल आणि अशा प्रकारे व्हाईटने 1 रन एक्स्ट्रा विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अभिनंदन. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा संघ पाहायला मिळतो. कैलास वसे अमोल पाटील स्मृती चषक नेहमीच आपण पाहिलेला आहे आणि चांगला त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं डिसेंबर महिन्यामध्ये. त्यामध्ये मनोज पाटील, कल्पेश पाटील स्वतः आहेत, प्रफुल्ल गरत असतील, संदीप किनी असतील, नवज्योत किनी असतील. ही संपूर्ण जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. खूप चांगलं कुंदन गरत कॅन्डी असतील. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु संदीप चा संघ त्यांनी सुद्धा फाईट दिली आणि इथून जर आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला खेळ करत असताना चांदीप संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सध्या चांदीप संघाकडून लिटिल अत्तू यांना सुद्धा आपण पाहतायत. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण नजर टाकूया. जबरदस्त खेळ साकारला आणि मनोजने 13 रन देत 2 विकेट्स मिळवल्या आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 20 रन त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामुळे मनोज जाईल मॅन ऑफ द मॅच साठी. यस, मनोज मॅन ऑफ द मॅच हकदार यावेळेला पाहायला मिळत आहेत.